मित्रहो, आपल्या राज्यामध्ये अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचाराची प्रकरणं दिवसागणिक दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. गृह विभागाचा वचक राहिलेला नाही. अशा गुन्हेगारांना पॅरोल दिला जाऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण मुली महिलांची एवढी काळजीच आहे तर शक्ती कायदा का लागू केला नाही असा सवाल सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये करून देवेंद्र फडणवीस यांची बोलती बंद केलेली आहे असं म्हणावं लागेल. सामनाचा आजचा अग्रलेख सुद्धा बघा नेहमीप्रमाणे चर्चेचा ठरला. पण आजच्या अग्रलेखामध्ये जे काही मांडलं आहे, जे काही मुद्दे आहेत ते प्रत्येकाला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडतोय. या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. अगदी मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. प्रत्येक वाक्य पहा. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागामध्ये लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची लाट आलेली आहे. महाराष्ट्राचं तोंड या अशा प्रकरणात काळं झालेलं आहे. पुण्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. अशा घटना घडल्या की मुख्यमंत्री फास्ट ट्रॅकवर खटला चालू किंवा आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत नेऊ अशा बतावण्या करतात. आणि मग पण दिवस गेले की या सगळ्यांचा त्यांना विसर पडतो. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक नवी भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना यापुढे पॅरोल देऊ नका असे निर्देश दिलेले आहेत. गुन्हेगार पॅरोलवर सुटतात म्हणून चिमुरड्यावर अमानुष अत्याचार होतात असं एकंदरीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मत बनलेलं दिसतं. ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकून मान डोलवायलाच हवी. गृह खातं त्यांच्याकडेच आहे त्यामुळं त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती महिलावर, चिमुरड्यावर बलात्कार आणि हत्यासारखे अत्याचार झाले आणि त्यातले किती अपराधी पॅरोलवर सुटून आले होते त्याची आकडेवारी लोकांसमोर येऊ द्या. खरात बाबा आणि इतर अनेक बंधुबाबांनी महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार पर्व सुरू केलं. त्यांना राजाश्रय होता. यापैकी कोणीही पॅरोलवर सुटून आलेलं नव्हतं. पॅरोलचा मुद्दा ठीक आहे, पण महिलांना सुरक्षा देणारा आणि गुन्हेगारांना कठोर शासन करणारा शक्ती कायदा आतापर्यंत का लागू केला नाही ते आधी सांगा. महिलांच्या आरक्षणापेक्षा हा शक्ती कायदा महत्वाचा आहे. आता हे जे पॅरोल प्रकरण श्री फडणवीस यांनी काढलेलं आहे ते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये लागू व्हायला हवं. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या 2 उपमुख्यमंत्र्यांच्या सह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली पाहिजे. कारण अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पॅरोलवर मुक्त करण्याचा छंद केंद्रातल्या भाजप सरकारलाच जडलेला आहे. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे तुरुंगात बंद असलेला तो डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम. गुरमीत राम रहीमला 2 शिष्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांची शिक्षा ठोठावली. एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात देखील त्याला दोषी ठरवण्यात आलं. या गुरमीत राम रहीम बाबाला आतापर्यंत 15 वेळा पॅरोल मंजूर केला, तोही 40 दिवसांचा. पंजाब हरियाणात विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की सरकार या बाबाला हमखास तुरुंगातून बाहेर काढतं. हे महाशय मग बाहेर येऊन आपल्या आश्रमामध्ये राहतात आणि अनुयायांना बोलावून भाजपाला निवडून द्या असं सांगतात. हे असं पॅरोल प्रकरण सुरू राहिलं तर चिमुरड्यांनी सुरक्षितपणे जगायचं तरी कसं? हाथरसच्या कुलदीप सेंगरची केस अशीच महिला अत्याचाराची आहे. त्याला फक्त पॅरोल नाही तर थेट त्याची शिक्षाच स्थगित केली गेलेली आहे. कुलदीप सेंगरचं समर्थन लोकसभेमध्ये भाजप खासदारांनी केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उदात्त विचारांना छेद देणाऱ्या या घटना आहेत. बलात्कारासारख्या प्रकरणाची स्वतःचा राजकीय फायदा पाहणारा भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष असेल. लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल देऊ नका ही मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यांच्या केंद्र सरकारची सुद्धा असायला हवी.
दुसरं महत्वाचं म्हणजे बलात्काऱ्यांनी, भ्रष्टाचारी वगैरे लोकांनाही भाजपनं उमेदवारी आणि पद देऊ नयेत. तुरुंगातले लोक सरळ भाजपमध्ये सामील होतात, त्यांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळं कायद्याची भीती राहत नाही. भ्रष्टाचारी वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वच्छ होतो, मग महिलावर अत्याचार करणारेही त्याच वॉशिंग मशीनमध्ये उड्या मारतात. पुन्हा हे सगळं हिंदुत्व मजबूत करण्याच्या नावाखाली घडतं, हे वाईट आहे. मुख्यमंत्री म्हणतात की एक बाप या नात्यानं आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाही वाटतं की अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यावी, पण लोकशाहीत कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते. मुख्यमंत्री जे बोलले एकदम लाखाचं बोलले, पण भ्रष्टाचारी आणि दलालांना भाजपामध्ये प्रवेश देणं आणि अशांना मंत्री करणं हे कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसतं तेवढं जरा समजावून तरी सांगा. बाकी तुम्ही बोलायचं आणि जनतेनं मान डोलवायची हे चालायचंच. मित्र हो, काय बोलणार काय आता देवेंद्र फडणवीस? म्हणजे बोलण्यासारखं आता त्यांच्याजवळ काही राहिलं तरी आहे का? मित्र हो, सामनाचा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला हे मात्र नक्की सांगा, आवर्जून सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं, ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.